झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी अजमेर इथं दर्ग्यावर चादर अर्पण केली। झरदारी यांच्या समवेत बिलावल यांनीही चादर अर्पण केली। पाकिस्तान सरकारकडून दर्ग्याला 5 कोटींची देणगी देण्यात आली। पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री पवन बन्सल यांनी चादर अर्पण केली। अजमेरमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट सिरीज खेळवली जाण्याची इच्छा झरदारी यांनी यावेळी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळत आहे। दर्ग्यामध्ये झरदारी आणि त्यांचा मुलगा बिलावल हे आलेले होते। अजमेर दर्ग्याला त्यांनी भेट दिली। मुळातच झरदारी आणि त्यांचा मुलगा भारत भेटीवर आलेले आहेत आणि पंतप्रधानांची सुद्धा त्यांनी भेट घेतली। मात्र अजमेर दर्ग्याला त्यांनी भेट दिली त्यावेळेला त्यांनी अजमेर दर्ग्याला आपल्या आणि आपल्या मुलाकडून आपल्या फॅमिलीकडून चादर अर्पण केलेली आहे। त्याचबरोबर दर्ग्याला पाक सरकारकडून 5 कोटींची देणगी सुद्धा झरदारींनी देऊ केलेली आहे। यावेळेला कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। या सगळ्या परिसरामध्ये पवन बन्सल यांनी भारत सरकारकडून चादर अर्पण केली। जेव्हा झरदारी आणि त्यांचा मुलगा बिलावल हे अजमेर दर्ग्यावर पोहोचले त्यानंतरची दृश्य आपण पाहतो आहोत। अजमेर दर्ग्याच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या सूत्रांनी त्यांचा योग्य रीतीने मानसन्मान करून त्यांना आतमध्ये नेलं आणि त्यानंतर झरदारींनी आणि त्यांच्या मुलाने बिलावलने तिथे चिश्ती दर्ग्यावर चादर अर्पण केलेली आहे। कडक बंदोबस्त या सगळ्या वेळी ठेवण्यात आलेला होता। पवन बन्सल या ठिकाणी उपस्थित होते भारत सरकारकडून। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर आपण पाहत आहात। झरदारी भारत भेटीवर आलेले आहेत। पंतप्रधानांची त्यांनी भेट घेतली आणि पंतप्रधानांच्या भेटीमध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की संबंध जे आहेत भारत पाक ते सुधारण्यासाठी म्हणून क्रिकेट या 2 देशांमध्ये खेळलं जावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। अजमेरच्या दर्ग्याला त्यांनी भेट दिली तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। अजमेरच्या दर्ग्याला त्यांनी आणि त्यांचा मुलगा बिलावल यांनी भेट दिलेली आहे आणि त्यावेळेला त्यांनी चादर सुद्धा अर्पण केलेली आहे। पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आपल्याला दिसतायत। अजमेर इथं दर्ग्यावर त्यांनी चादर अर्पण केली आहे। झरदारी यांच्या समवेत बिलावल यांनी सुद्धा चादर अर्पण केली आहे। बिलावल त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत इथे अजमेर दर्ग्याला आलेला आहे। पाकिस्तान सरकारकडून या दर्ग्याला 5 कोटींची देणगी देण्यात आलेली आहे। पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री पवन बन्सल यांनी चादर अर्पण केली। अजमेरमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। दरम्यान पंतप्रधानांना सकाळी ते भेटले। त्यांची म्हणजेच आसिफ अली झरदारी, बिलावल आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामध्ये जी भेट झाली त्या भेटी दरम्यान त्या दोघांमध्ये जी चर्चा झाली या चर्चेमध्ये झरदारींनी अशी मागणी केली की दोन्ही देशांमध्ये संबंध जर सुधारायचे असतील तर क्रिकेट या 2 देशांमध्ये खेळलं जावं। क्रिकेट सिरीज जर खेळवली गेली या दोन्ही देशांमध्ये तर पाक भारत हे संबंध अजून सुधारण्यामध्ये मदत होईल असं सकाळी मत व्यक्त केलेलं आहे झरदारींनी। आणि त्यानंतर ते अजमेर दर्ग्याला आलेले आहेत। सकाळी भेटी दरम्यान आसिफ अली झरदारींनी पंतप्रधानांना पाक भेटीचं आमंत्रण सुद्धा दिलेलं आहे। आणि आता आपण पाहतो आहोत अजमेर दर्ग्याला आसिफ अली झरदारी आणि त्यांचा मुलगा बिलावल यांनी भेट दिलेली आहे। तिथे त्यांनी चादर सुद्धा चढवलेली आहे आणि अर्थातच पाक सरकारकडून 5 कोटी देण्यात आलेले आहेत या अजमेर दर्ग्याला।
झरदारी यांच्या बरोबरीच्या चर्चेमध्ये भारतानं दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. मुंबई हल्ल्यातल्या दोषींवर कारवाई करण्याचा मुद्दा भारताकडून उपस्थित करण्यात आला. द्विपक्षीय व्यापार वाढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याबाबत सुद्धा चर्चा झाली. भारत पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सिरीज सुरू करण्याची मागणी झरदारींनी पंतप्रधानांकडे केल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.